आज आपल्याला वावरातून तुरीचं कुटार आणणं होतं, म्हणून मग मागच्या वर्षी जेवढं बी कुटार खराब झालं होतं तेवढं सगळं कुटार टालीत भरणं लावलं. बाबा अथर्वन मी आम्ही ना तिघही मिळून पुरी टाली अर्ध्या घंट्यातच भरून टाकली. मग एकनाथ दादाले फोन लावून बोलावून घेतलं आणि टाली घेऊन डायरेक्ट वावरात चाललो आलो. अटे आल्याबरोबर टालीचं फाटक खोलून घेतलं आणि पुरं कुटार वावरात रिचून दिलं. कुटार रिचवणं झाल्याबरोबर मी डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सीटवर बसलो आणि पुऱ्या 360च्या स्पीडनं ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यावर पाहिलं तर आपला भाषा घरी येलो होता. 4 वाजेत लोक त्याच्यासोबत खेळलो. मग आपले सगळे कामं अटपून घेतले आणि कॅनीले गाडी लटकून दिली आणि गाडी घेऊन डायरेक्ट वाडग्यात आलो. चाबीचं कुलूप खोललं, दता उचलून घेतला आणि डायरेक्ट आपल्या मित्राजवळ चालला आलो. त्याले मी सांगितलं होतं आज आपलं कोणी हालतीत कुटार आणणार, म्हणून मग ते माया आधी ट्रॅक्टर घेऊन हजर झाले. मग मी बी ट्रॅक्टरात बसलो आणि गाडी घेऊन डायरेक्ट वावरात चाललो आलो. मग अटी आल्यावर टाली रिवर्स लावली आणि टालीत पहिलं डालं टाकून टाली भरायची सुरुवात आपल्या इठ्ठलनं केली आणि पुऱ्या 1.5 घंट्यात टाली पुरे फुल भरून घेतली. मग हातोहात तोडो बांधून घेतला आणि टाली घेऊन डायरेक्ट वाडग्यात चाललो आलो. अटी आल्यावर टाली रिवर्स लावून घेतली आणि खाली तोडो आतरून वरचे तोडो सगळे सोडून घेतले आणि 1 वाजेत लोक पुरी टाली खाली करून आपल्या वाडग्यात भरून घेतली. मग डबल टालीले फाटक लावलं आणि ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट वावरात चाललो आलो. अटे आल्याबरोबर पोट्टेले भुका लागले होते. मग त्याले चिवडा खाऊ घातला आणि डबल टाली भरायला सुरुवात केली आणि दुसरी टाली भरायला आम्हाला डायरेक्ट 2:30 वाजले होते आणि आमची पुरी जिरली होती. तरी बी दुसरी टाली घेऊन घरी आलो आणि ते टाली बी पुरे खाली करून घेतली आणि ते टाली खाली करता करता आम्हाला पुरे सकाळचे 4 वाजले होते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा.